जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 7वा युग धर्म निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी। देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करुण विभागी अतीत अभ्यागत श्रीराम समर्थ। श्री समर्थानी दशक 14वा ज्याचं नाव आहे अखंड ध्यान नाम आणि त्यामधील समास 7वा दिलेला आहे युग धर्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। समर्थाने अतिशय सुंदर असा समास समर्थाने आपल्याला दिलेला आहे आणि सर्वात प्रथम पहिल्याच ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे नाना वेश नाना आश्रम। नाना वेश आणि नाना आश्रम समर्थ म्हणतात आहेत की या जगामध्ये नाना वेश आणि नाना आश्रम आहेत, पण समर्थ म्हणतात आहे सर्वांचं मूळ काय आहे तर नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम। मग सर्वांचं मूळ काय सांगितलेलं आहे तर गृहस्थ आश्रम आहे असं सर्वांचं मूळ समर्थाने सांगितलेलं आहे। जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी। मग पण सर्वांचं मूळ काय आहे तर गृहस्थाश्रम आहे आणि सर्व त्रैलोक्यातील लोकांना गृहस्थाच्या घरीच विश्राम प्राप्त होतो असं समर्थाने सांगितलेलं आहे। मग समर्थ म्हणतात आहे की या समासामध्ये समर्थाने गृहस्थाश्रमाचं कौतुक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये समर्थ इतकी व्यापकता सांगत आहेत की धन्य तो गृहस्थाश्रम आहे। कारण त्याचं कारणच समर्थ असं म्हणतात आहे की सगळ्या आश्रमांचं मूळच काय आहे गृहस्थाश्रम आहे। सगळे आश्रम जे आहेत ते गृहस्थाश्रमातून निर्माण झालेले आहेत। मग 4 प्रकारचे आश्रम समर्थांनी सांगितलेले आहे। पहिला आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा आहे संन्यासाश्रम। मग इथे समर्थांनी 4 प्रकारचे वेगवेगळे आश्रम सांगितलेले आहेत। तसंच समर्थ म्हणतात प्रत्येक आश्रमामध्ये वेश हा कसा आहे नाना वेश नाना आश्रम। जसा वेश तसा आश्रम म्हणजे वेगवेगळ्या वेश भिन्न भिन्न प्रकारचा वेश आहे आणि त्यांच्या आश्रमाच्या पद्धती ते नियम सुद्धा कसे आहेत वेगवेगळे आहेत। मग समर्थ म्हणतात आश्रम कशासाठी असतो तर साधनेसाठी असतो। मग समर्थाने गृहस्थाश्रमाला गृहस्थ नुसतं म्हटलं नाही तर त्या गृहस्थाला आश्रम हा शब्द जोडलेला आहे। तो घरात राहतो तो गृहस्थ घरात राहणारा म्हणजे गृहस्थाश्रम। आपण कुठे राहतो घरात राहतो म्हणून गृहस्थाश्रम। मग त्यांचं जे जीवन आहे त्या जीवनाला कुठली तरी उपासना आहे, कारण उपासनेशिवाय जे जीवन आहे त्या जीवनाला काहीच किंमत नाही आहे। म्हणून समर्थांनी दिलेलं आहे उपासने विन निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही। म्हणून उपासना पाहिजे। मग उपासना नेमकी कोणती करावी कशी करावी याबद्दल समर्थ म्हणतात आहे समर्थांनी या गृहस्थाश्रमाने कोणती उपासना करावी ते पण सांगितलेलं आहे आणि बालपणामध्ये कोणती करावी तर बालभक्ती आहे। गृहस्थाश्रमामध्ये भगवत भक्ती उपासना आहे, वानप्रस्थाश्रमामध्ये मोह त्याग ही उपासना आहे आणि संन्यासाश्रमामध्ये सर्व संग परित्याग आहे। प्रत्येक आश्रमाचं वैशिष्ट्य आहे। किती ज्ञान मिळवायचं ते ब्रह्मचर्य आश्रमामध्ये मिळवा, किती धन मिळवायचं किती पुण्य मिळवायचं ते गृहस्थाश्रमात करा। म्हणून समर्थांनी सगळ्या आश्रमांचं मूळ काय सांगितलेलं आहे तर अत्यंत पवित्र असा आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम। गृहस्थाश्रमाला समर्थ म्हणतात आहे त्यामध्ये आपण ध्येय काय आहे आपलं भगवत प्राप्ती आहे। कारण गृहस्थ हा सुद्धा कसा आहे त्यागीच आहे। पतीला काय पाहिजे याचा विचार करून पत्नी वागते, याचा अर्थ ती पतीसाठी कोणत्या तरी गोष्टीचा त्यागच करते आहे। मग वडील आणि आई मुलांना काय पाहिजे ह्याचा विचार करतात। आपली एखादी गोष्ट आणि आपली एखादी इच्छा बाजूला ठेवतात आणि मुलांच्या इच्छा ते पूर्ण करतात। मग आई वडिलांचा त्यागच त्यामध्ये आहे। मग प्रत्येक नातं हे दुसऱ्यासाठी जगत आहे, बहीण आहे भाऊ आहे। मग ते समर्थ म्हणतात प्रत्येक नातं हे कशासाठी एकमेकांसाठी म्हणजे त्यागाचं प्रतीकच आहे ते। म्हणून समर्थ म्हणतात आहे की सुरुवातीला जुन्या काळामध्ये जेव्हा गुरुगृही शिकायला जात असत विद्यार्थी तेव्हा
समर्थ म्हणतात आहे 5 वर्षाचा झाला की त्याला शिक्षणासाठी गुरुच्या घरी पाठवत असत. किती दिवसासाठी पाठवायचे तर 12 वर्षांसाठी. 12 वर्ष पुन्हा घरी येणे नाही, भेट घेणे नाही, आणि कधी काम पडलं तर आई वडिलांनीच गुरूंच्या घरी भेटावं आणि परत यावं. म्हणजे किती जुनी पद्धत इथे आश्रमामध्ये सांगितली आहे ती बघा. त्यातून त्यागमय जीवन करणारे महान पुरुष निर्माण झाले. आणि एखादी गोष्ट मला पाहिजे यासाठी दुसरी कृती म्हणजे त्याग करणे आहे. मग समर्थ म्हणतात आपल्या जर समर्थ म्हणतात समजा आपल्या जर टिफिनमध्ये जर 5 पोळ्या असतील तर मला भूक नाही असं आई वडील म्हणतात, पण ती पोळी आपल्या ताटातली मला नको तू खा म्हणून ते देतात आपल्याला, मुलांना देतात. पण का देतात? कारण त्यांची 4 मुलं असतात आणि मग त्या 4 मुलांचं पोट भरलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना भूक ताण सगळं ते विसरून जातात. म्हणजे प्रत्येक आश्रमाची अशी वेगवेगळी त्याची वैशिष्ट्य आहे. आणि म्हणजे घर म्हणजे केवळ एखादी वासना पूर्ण करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्माण झालेली एक संस्था नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या गृहस्थाश्रमाला आपण धन्य केलं पाहिजे. आपला गृहस्थाश्रम केव्हा धन्य होईल? जेव्हा या गृहस्थाश्रमाचे आम्ही सर्व नियम पाळू. आणि दुसरी बाजू आहे ती म्हणजे आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचे आम्ही मालक नाही, या घराचे आम्ही मालक नाही, तर या घरामध्ये आम्ही राहणारे एक विश्वस्त आहोत. विश्वस्त म्हणजे न्यास. मग विश्वस्त म्हणजे कुटुंबातील सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो. मग समर्थ पुढे म्हणतात आहे की मग हे सगळं जे समर्थांनी सांगितलेलं आहे सर्व त्रैलोक्यातील लोकांना गृहस्थाच्या घरी विश्राम प्राप्त होतो. आणि म्हणून पुढे दिलेले आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की म्हणून गृहस्थाश्रमी मनुष्य हा आदर्शच असला पाहिजे. आदर्श कसा असला पाहिजे याचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये विशेष करून केलेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ काय आहे? गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. मग सर्वांचं मूळ काय आहे? गृहस्थाश्रम आहे. म्हणजे भगवंत सुद्धा जन्माला कुठे आले सांगा? भगवंतांना जन्म घेण्याची इच्छा झाली तेव्हा ते कौशल्याच्या पोटी गेले. मग भगवंतांची इच्छा झाली तेव्हा ते देवकीच्या पोटी गेले. भगवंत जन्माला आले तेव्हा अंजनीच्या पोटी जन्माला आले. हे भगवंत हा सुद्धा केवळ गृहस्थाश्रमामध्ये जन्माला, भगवंत हे सुद्धा केवळ गृहस्थाश्रमामध्येच जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग पुढे अजून समर्थ त्याचं वर्णन करतात आहे. गृहस्थाश्रमामध्ये काय काय आहे, कसं आहे ते सगळं समर्थांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करुणी विभागी अतित अभ्यागत गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु गृहस्थाश्रमी हिंडो लागले कीर्ती रूपे. आता समर्थ म्हणतात आहे देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी. मग देव आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, योगी आहेत, अनेक तपस्वी लोक आहेत. तसेच समर्थ म्हणतात वैराग्य संपन्नही लोक आहेत. तसेच पितर आणि अतिथी अभ्यागत आदी सर्व गृहस्थाच्या अन्नाचे अधिकारी असतात. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे म्हणून समर्थांनी म्हटले गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु गृही हिंडू लागले कीर्तिरूपे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की हे सर्व गृहस्थाश्रमातच जन्मले. कुठे जन्मले? गृहस्थाश्रमामध्येच त्यांनी जन्म घेतला हो. आणि त्यांनी नंतर गृहस्थाश्रमाचाच त्याग केला. ज्या आश्रमामध्ये जन्म घेतला त्याच आश्रमाचा त्यांनी काय केला? त्याग केला आणि साधना करून कीर्ती मिळवली. परंतु भिक्षेसाठी त्यांना मात्र कुठे यावं लागलं? गृहस्थांच्याच घरी हिंडावं लागलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्या लोकांना तुम्ही महंता ज्या लोकांना प्राप्त झाली आहे असं आपण म्हणतो त्यांचा जन्मच कसा आहे? मुळामध्ये गृहस्थाश्रमात झालेला आहे. ते काही आकाशातून पडलेले नाही, ते जंगलातही निर्माण झाले नाही, ते यज्ञातूनही नाही निर्माण झाले, तर गृहस्थाश्रमातून म्हणजे गृहस्थाश्रमामध्येच त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामध्ये देव आहेत,
ऋषी आहेत, मुनी आहेत, योगी आहेत, मोठमोठे तपस्वी आहेत, मोठमोठे संन्यासी आहेत. अशा प्रकारे सगळे लोक या गृहस्थाश्रमातून बाहेर आलेले आहेत. आणि म्हणजे जे जगाला उत्तम काही पुरवठा करण्याचा मोठा एक स्तोत्र म्हणजे काय आहे, तर समर्थ म्हणतात गृहस्थाश्रम आहे. मग समाजामध्ये कलेची गरज आहे, वीरांची गरज आहे. वीर कुठे जन्माला आला, तर गृहस्थाश्रमात. समाजामध्ये त्यागी लोकांची गरज आहे. कुठे जन्माला आले, तर गृहस्थाश्रमात जन्माला आले. समाजामध्ये ज्ञानी लोकांची गरज आहे, तेही गृहस्थाश्रमामध्ये जन्माला आले. समाजाला ज्या ज्या गोष्टी मोठ्या करण्यासाठी जन्माला आलेले पुरुष आहेत, त्यांचं जे मूळ उगमस्थान आहे ते गृहस्थ आहे. भगवंत इथेच आले, गृहस्थाश्रम टाकून कोणी जन्माला आलेलं नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे हे सगळे मोठे लोक जरी मोठे असले तरी सुद्धा ते जंगलात निघून गेले गृहस्थाश्रम टाकून. पण किती वेळ जंगलात राहिले, तर पुन्हा गृहस्थाश घरीच आले. पुन्हा काय सांगितलंय, या कारणे गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्था गृही हिंडो लागले कीर्ती रूपे. मग परत ते कुठे आले, तर पुन्हा ते गृहस्थाच्या घरीच आले. सगळ्यांना आश्रमासाठी, थांबवण्यासाठी, आधारासाठी, उदरनिर्वाहासाठी शेवटी काय आहे, गृहस्थाश्रमच हवा आहे. त्याचा आधार मात्र या तिन्ही प्रकारच्या आश्रमांना आहे. मुलं शिकतात कोणाच्या आधारावर, आई वडिलांच्या. आई वडील कमाई करतात म्हणून मुलं शिकतात. मग गृहस्थ आहे म्हणून मुलांना शिकवायला लागतं, शिकायला मिळतं. मग वनामध्ये जाणारे जे लोक आहेत तेही आश्रम आपण म्हटलं, वानप्रस्थाश्रम. त्या लोकांना सुद्धा धान्य आणि सगळ्या गोष्टी पुरवण्याचं आणि वातावरण निर्माण गृहस्थाश्रमच करतात आहे. संन्यास सुद्धा धारण करायचा असेल तर त्यांना सुद्धा गृहस्थाश्रमाचाच आधार आहे. संन्यासी सुद्धा त्यांना जेवायला लागतेच. तुका म्हणे संन्यासी आणि 12 वाजता तोंडवासी. म्हणजे सगळ्यांना जेवायचं काम आहे. अन्नाची ज्याला गरज आहे त्याला गृहस्थाश्रमाचा आधार आहेच आहे. ज्याला अन्नाची गरज नाही आहे त्याला गृहस्थाश्रमाची गरज नाही. वस्त्र पाहिजे, वस्त्र जर आपल्याला पाहिजे तर गृहस्थाश्रम आहे. मग समर्थांनी म्हटलंय आश्रय, वन्न, मग अन्न, वस्त्र, निवारा सगळं काय आहे हे गृहस्थाश्रमाशिवाय होऊच शकत नाही. म्हणून सगळ्या संतांनी गृहस्थाश्रमाचा पुरस्कार केलेला आहे. सगळे संन्यासी झाले नाही आहेत. नाथांचा उत्तम गृहस्थाश्रम होता. नामदेव महाराजांचा सुद्धा उत्तम गृहस्थाश्रम होता. कबीरांचा, संत कबीरांचा सुद्धा उत्तम गृहस्थाश्रम होता. किती संतांची नावं सांगायची, मोजके बोटावर मोजणारे तेवढे 24 संत जर 2-4 संत जर सोडले तर बाकी सगळ्यांनी गृहस्थाश्रमाचा उत्तम सांभाळले, गृहस्थाश्रमच उत्तम सांभाळलेला आहे. आणि ज्यांनी गृहस्थाश्रम सोडून संन्यास स्वीकारला ते सुद्धा शेवटी गृहस्थाश्रमावर निर्धारित होते, आधारित होते. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात की नाना प्रकारचे लोक निर्माण झाले पण त्यांना आधार मात्र कुणाचा, गृहस्थाश्रमाचा. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थांनी, या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाघ माधुर्य बोलती, प्राणी मात्रांसी. मग या कारणे गृहस्थाश्रम, या कारणे गृहस्थाश्रम. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सर्व आश्रमात गृहस्थाश्रम हा उत्तमोत्तम होय. सगळ्यात उत्तमोत्तम काय आहे, गृहस्थाश्रम. परंतु समर्थ म्हणतात सकळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. परंतु गृहस्थाच्या ठिकाणी स्वधर्मनिष्ठा आणि भूतदया मात्र असणं काय आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, काय तर जसं नाणं आहे, नाण्याला कशा 2 बाजू असतात. एक जर बाजू घासली गेली तरी नाणं व्यवहारात चालत नाही. नोट जर एका बाजूने खराब झालेली असेल तर दुकानदार म्हणतो, एका बाजूने जरी चांगली असली तरी दुसऱ्या बाजूने त्याला शाई लागलेली आहे, ती खराब झालेली आहे, नोट चालणार नाही. मग समर्थ म्हणतात गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा जो गृहस्थ आहे त्याला सुद्धा 2 बाजू आहे. एक बाजू कोणती, तर समर्थ इथे सांगतात की पहिली बाजू आहे काय, स्वधर्म, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. आणि दुसरी बाजू सांगितली आहे भूतदया.
मग गृहस्थाश्रमात माणसाला भूतदया असली पाहिजे आणि त्याने स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. स्वधर्म या शब्दाचा अर्थ स्वधर्म, स्वच्छ धर्म, स्वतःचा धर्म. आता स्वतःचा धर्म कोणता, तर आपल्या कर्तव्यांचं पालन करणं हा स्वधर्म आहे. म्हणून ते वचन प्रसिद्ध आहे, स्वधर्म निधनम श्रेय हा परधर्म भयावह. म्हणजे स्वतःच्या धर्मामध्ये ते धर्म पालन करताना आपल्याला मृत्यू जरी आला तरी त्याने माणूस म्हणून धन्य होऊन तो जातो. आणि परधर्मामध्ये जर प्रवेश केला आणि त्यात आम्ही जगलो असलो तरी सुद्धा घातक आहे. मग आता स्वधर्म या शब्दाचा अर्थ समर्थांनी सांगितलं आहे कर्तव्य, आणि परधर्म याचा अर्थ परतंत्र. परतंत्र याचा काय संबंध आहे आमच्याशी? मग समर्थ म्हणतात, एका बाजूला शिक्षक आहे, दुसऱ्या बाजूला डॉक्टर आहे. आता डॉक्टर आणि शिक्षक या दोघांनी जर एकमेकांचा धर्म बदलून टाकले तर काय होईल? गोंधळ असा होईल की शिक्षकाकडे आलेले पेशंट ते आरोग्य संपन्न होण्याऐवजी त्यांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त राहील. कारण याला शिक्षकांना औषधोपचार करताच येणार नाही, आणि डॉक्टरांकडे आलेले जे विद्यार्थी आहे ते घडण्यापेक्षा बिघडण्याची शक्यता जास्त. मग याचा अर्थ शिक्षणाने शिक्षणाचा उत्तम धर्म पालन करावा आणि शिकवावा, आणि डॉक्टराने उत्तम औषधोपचार करावा, हे त्यांचा धर्म आहे. मग त्या पेशंटला बरं करावं. दोघंही आपापल्या धर्माचं पालन करतात आहे. तसं प्रत्येकाला धर्म आहे. मग शिक्षक व्यवसायाच्या दृष्टीने झालं, पण कुटुंबात सुद्धा आई वडिलांचा एक धर्म आहे, पुत्राचा सुद्धा एक धर्म आहे, आई वडिलांची सेवा करणं. आणि म्हणून या समासामध्ये गृहस्थाश्रमी माणसाने आपल्या स्वधर्माचं पालन करावं, म्हणून स्वधर्म. कुटुंबामध्ये ज्यावेळेस आजी आजोबा या दोन संस्था होत्या, तेव्हा कुटुंबामध्ये संस्कार आपोआप प्राप्त होत होते मुलांना. लहान मुलांना आपोआपच रामायणातल्या गोष्टी माहीत व्हायच्या, महाभारत कळायचं, श्लोकही म्हणायचे, शुभंकरोती माहीत होतं. घरातील ज्येष्ठ लोकांना सायंकाळी नमस्कार करावा हे आजी आजोबा असल्यामुळे त्या लहान मुलांना आपोआपच येत होतं. आता आजी आजोबा दिसतच नाहीत, त्यामुळे घरामध्ये मुलांवर कोणता संस्कारच शिल्लक राहत नाही. आई वडिलांना वेळ नाही, ते त्यांच्या कामात अडकलेले आहेत. सकाळी 7ला ऑफिसला जातात, ते रात्री 10ला घरी येतात. मुलं तेव्हा तर झोपलेली असतात. मग जेव्हा जातात तेव्हा झोपलेले असतात, जेव्हा येतात त्यावेळी झोपलेले असतात. मग मुलांवर संस्कार करणार कधी? मुलं पाळणाघरात, मग आजी आजोबा सांभाळायला नाही. जेव्हा आजी आजोबांच्या ताब्यात ती मुलं असायची तेव्हा त्यांना कठोर शिक्षा करायची, म्हणून घाबरून मुलं संस्कारीच व्हायची. लहान मुलं आहेत तेव्हा त्यांचा लाड पुरवला पाहिजे. मोठा आहे त्याला चुकत असेल तर दुरुस्त केलं पाहिजे. वडिलांचा आणि मुलांचा जोडा जर सारखा झाला आहे आणि दोघंही जर सारखी दिसत आहेत, आता वडिलांनी मुलाला शिकवायची गरज राहिली नाही. शिकवण्याचं वय निघून गेलं. जेव्हा शिकवलं नव्हतं त्याची फळं मग शिकवल्याने आपल्याला प्राप्त होतात. मग त्यावेळी आपण म्हणतो लहानपणी शिकवलं असतं तर बरं झालं असतं, म्हणून लहानपणी शिकवायचं असतं. 5 वर्षापर्यंत मुलाला आपण जेवढे संस्कार लावायचे आहेत तेवढे लावू शकतो. 10-12 वर्षापर्यंत होईपर्यंत मुलांना योग्य संस्कार लावावे. नंतर एकदा का मुलं 14-16 वर्षाची झाली नंतर मुलं आपलं ऐकत नाही. मग काय करावं, तर आधीच लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार रुजावेत, असे संस्कार त्यांना लावावेत, जेणेकरून समर्थ म्हणतात आहे की पुढे त्यांना काही सांगण्याची गरज लागणार नाही. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, अशीच मुलं समर्थ म्हणतात ज्यांच्यावर उत्तम संस्कार आहेत तीच मुलं आपल्या आईवडिलांचा उत्तम सांभाळ करू शकतात. आईवडिलांना सगळं जे काही पाहिजे ते त्यांना देऊ शकतात. आणि समर्थ म्हणतात आईवडिलांची किंमत काय आहे ती त्याच मुलांना कळू शकते. कारण समर्थ म्हणतात एकदा मोठा झाला, लहान आहे म्हणून आपण त्याच्या चुका जर चुकांवर जर पांघरून घालत बसलो तर एक दिवशी मोठा झाल्यानंतर तो आपलं काही ऐकणार नाही. आणि तेव्हा आपल्याला वाटेल की लहानपणी शिकवलं असतं तर याला कळालं असतं. म्हणून लहानपणीच त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाघ माधुर्य बोलती, प्राणी मात्रांसी, सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक, तो हा भक्ती मार्ग. मग जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, मग जेथे षडकर्म चालती, म्हणून समर्थ म्हणतात गृहस्थाश्रमातच षडकर्म, गृहस्थाश्रम आहे त्याच्यामध्ये षटकर्म आहेत.
कोणतं आहे? षटकर्म म्हणजे किती? 6 कर्म. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह. मग हे सगळं चालतं. मग गृहस्थ विधियुक्त क्रियेचं आचरण करतात आणि प्राणी मात्रांशी मधुर वाणीने बोलतात. आणि म्हणून सगळ्यांशी गोड बोला आणि गृहस्थाश्रम कसा करा? धन्य करा. वाग माधुर्य याचा अर्थ अत्यंत प्रेमाने. सगळ्यांचा सुख संवाद आहे. प्रेमाने बोलले की खरा आनंद मिळतो. साखर हातावर टाकण्याची गरज नाही, ती शब्दामध्येच असते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये संक्रांतीचा सण हा अतिशय उत्तम सण आहे. सगळ्या माता भगिनी एकमेकींकडे हळदी कुंकू आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून सांगत जात असतात. मोठ्या माणसांना लहान लोक नमस्कार करतात आणि मोठी माणसं लहानांच्या हातात तिळगुळ देतात. प्रथा लहानांनी मोठ्यांच्या हातात तिळगुळ देण्याची नाही आहे, मोठ्यांनी लहानांच्या हातात द्यायची आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कोणी कोणाला म्हटलं आहे? तर म्हाताऱ्या माणसांनी तरुणांना, बालकांना म्हटलं आहे. याचा अर्थ गोड बोला. हा संदेश मोठे आपल्याला देतात आहेत. लहान मुलांना लहान नाही देत, मोठ्यांना यामध्ये असलेल्या म्हणजे समर्थ म्हणतात की जो स्निग्ध पदार्थ आहे, साखरेमध्ये असलेली गोडी आहे आणि त्यामुळे तीळ आणि गुळ एकत्र करून तो दिल्यानंतर स्नेहवर्धन होतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की असं गोड बोलण्याचं त्या दिवशी नाही, म्हणजे एकाच दिवशी बोलायचं नाही, तर 365 दिवस रोज सगळ्यांशी गोड बोला. 2 फक्त गोड शब्द लोकांचं जीवन बदलून टाकतात. माणसांचं प्रेमाचे 2 शब्द. एका शब्दाने मनुष्य अत्यंत निर्मळ, पवित्र आणि शुद्ध होऊन जातो, तर दुसऱ्या शब्दाने तो घाव घातल्या इतका असा घाव असतो की तो आजन्म विसरत नाही. जसा तलवारीचा घाव, शस्त्राचा घाव हा भरला जातो, पण शब्दांचा घाव मात्र भरला जात नाही. म्हणून जीभ आपण किती व्यवस्थित चालवली पाहिजे बघा. तिच्यावर साखर नेऊन ठेवली पाहिजे. नुसतं गोड बोला नाही, पुढ्यात गोड बोलून मागं कडू बोला असं नाही. जे पुढ्यात आहे तेच मागं बोलायचे. म्हणजे पुढ्यात आपण गोड बोलले तर मागूनही त्याचं गोडच बोललं पाहिजे. आपल्याला दुसऱ्याला वाईट बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आपणही कधीतरी चुकतो आहे, आपलंही कधीतरी चुकत आहे. आपल्या चुकाही कधीतरी आपण आपल्या पोटात घालतो, तशा दुसऱ्यांच्याही घालाव्यात. कारण समर्थ म्हणतात, जर आपण दुसऱ्याचं चांगलं बघू शकत नाही, चांगलं बोलू शकत नाही, तर किमान वाईट तरी बोलण्याचा अधिकार आपला नाही. हळूहळू होई नका. आपल्याला सवय नसते एखाद्याची चांगलं बोलायची, गोड बोलायची, एखाद्याला धरून ठेवायची. एखाद्याने चांगलं केलंय तर त्याची प्रशंसा आपल्याला करता आली पाहिजे. कारण जे आपल्याला जमत नाही ते समोरच्याने केले याचा अर्थ तो ग्रेटच आहे, तो बेस्टच आहे. त्याला बेस्ट म्हणायचं सामर्थ्य सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. तेवढी जी समर्थ म्हणतात तेवढी शक्ती, म्हणजे तेवढं मन आपलं मोठं, हृदय आपलं मोठं असलं पाहिजे. कारण जे आपल्याला जमत नाही ती समोरची व्यक्ती अगदी सुलभतेने करते, याचा अर्थ ती खरंच त्यामध्ये पारंगत आहे. त्या गुणांचा तिचा आपल्याला गौरव करावा, म्हणजे केला पाहिजे आपण. परंतु समर्थ म्हणतात आहे, जर आपण गोड बोला म्हणजे फक्त बाहेरून नाही, आतून सुद्धा गोड बोलता आलं पाहिजे. हळूहळू आपल्याला सवय नसते, परंतु एकदा का आपण त्यामध्ये चांगलं बोलायला लागलो, चांगलं करायला लागलो की आपोआपच आपल्या वाईट संगती निघून जातात आणि सगळ्यांशी आपलं प्रेमाचं संबंध आपले निर्माण होतात आणि सगळ्यांशी आपण कसे वागतो? प्रेमाने, आपुलकीने राहतो. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे की कुटुंबातील सगळा स्नेह जो आहे तो कायम राहील. हट्ट सोडून द्यावा, दुसऱ्यासाठी जगणं शिका. जेव्हा माणूस कुटुंबातल्या दुसऱ्या माणसासाठी जगायला शिकतो ना, तेव्हा त्याच्या इच्छेप्रमाणे तो वागतो आणि मग कुटुंबामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि समर्थ म्हणून इथे म्हणतात आहे की भूतदया करा. अंतःकरणात त्याच्या दया नाही, त्याला माणूस कसं म्हणावं? म्हणून दया असली पाहिजे. अंतःकरणामध्ये प्रेम आहे, दया आहे, तर तो माणूस आहे, तर तो सुंदर माणूस आहे. तो माणूस मग सावळा असो, गोरा असो किंवा काळा असो, त्याला काही फरक पडत नाही. परंतु त्याचं मन जर सुंदर असेल तर तो सगळ्यात उत्तम आहे. ज्याच्या अंतःकरणात प्रेम नाही आणि दुसऱ्याबद्दल दया नाही, त्या माणसाचं जीणं काय आहे? व्यर्थ आहे. प्राणीमात्रांची सुद्धा भूतदया शब्द वापरला आहे प्राणीमात्रांसाठी.
मग माणसांवर आणि घरातील सदस्यांवर प्रेम करणं हे तर आहेच, पण घरामध्ये असलेले प्राणी सुद्धा त्यांच्यावर सुद्धा भूतदया करा. घरासमोर श्वान आला असेल त्याला सुद्धा भाकर तुकडा घालता आला पाहिजे. गाय आली आहे तिला खायला दिलं पाहिजे. मांजर आली आहे तर तिला पण वाटीभर दूध तिच्यासमोर ठेवता आलं पाहिजे. पशु पक्ष्यांना 4 दाणे फेकता आले पाहिजे. गृहस्थाश्रमामध्ये जे लोक येतात त्या सगळ्यांना जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. मग ज्याला जी जी इच्छा असेल ती सगळी इच्छा पूर्ण करण्याचं काम काय करतं? गृहस्थाश्रम करतं. आणि म्हणून गृहस्थाश्रम धन्य आहे. नुसतं नवरा बायको आणि 2 मुलं आमचा सुखी संसार त्याला गृहस्थाश्रम म्हणता येणार नाही. गृहस्थाश्रमामध्ये कोण कोण येतं हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा येतोय तो सुद्धा गृहस्थाश्रमामध्ये आनंदी होऊनच गेला पाहिजे, त्याला गृहस्थाश्रम म्हणावं. अतिथी असेल त्याचंही पोट भरलं पाहिजे. आणि 12 वाजले तुमची ताट वाढली आहेत आणि पाहुणे आलेत दारासमोर तर त्यांना जेवू घालता आलं पाहिजे, त्यांना जेवायला चला म्हणता आलं पाहिजे. त्याचं नाव आहे गृहस्थाश्रम. मग समर्थ म्हणतात आहे की आपली ही संस्कृती आहे ही आपण टिकवली पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे की आता समर्थांनी सांगितलेलं आहे की रिटायर झाल्यानंतर वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था केली जाते आईवडिलांची. कारण माझ्या वडिलांनी हेच केलं असं आपण म्हणतो, त्यामुळे मी पण तसंच करणार असं करता कामा नये. तुम्हाला कोणता वृद्धाश्रम आवडतो सांगा? सांगणार नाहीत का हो? कारण त्यांचं आयुष्य त्यांची मुलं असतात, त्यांना इकडे तिकडे कुठेही जाण्याची इच्छा नसते. आई वडिलांनी इतके वर्ष तुमची सेवा केलेली आहे, इतकी वर्ष आपल्याला जे जे पाहिजे जसं जसं पाहिजे तशा तशा इच्छा पूर्ण केल्या. मग म्हातारपणी त्यांची सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं, प्रत्येक सुनेचं, प्रत्येक मुलीचं, प्रत्येक नातवंडांचं सुद्धा कर्तव्य आहे. आज आपण आपल्या आईवडिलांना बघितलं म्हणजे आपल्या सासू सासऱ्यांना बघितलं तर आपली येणारी जी पुढची पिढी आहे ती सुद्धा आपल्याला बघणारच. कारण आपण जसं मागून चाललेलं आहे तसंच पुढे चालत राहतं. म्हणून समर्थांनी म्हटलंय आईवडिलांची सेवा ज्या कुटुंबात होते ते मुलं धन्य होतात. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात अशा प्रकारे भूतदया असली पाहिजे. हे 5 तर आहेच, पण या 5 बरोबर अनेक लोक आहेत, अनेक पशु प्राणी आहेत. मुंगीला सुद्धा साखर घालण्याची आमची पद्धत आहे. मुंगीला सुद्धा उपाशी राहू नये. पायाखाली मुंगी येत असेल तर जीव तळमळतो, याचं नाव आहे भूतदया. भूतदया कोणाचं मन दुखवणं ही सुद्धा हिंसाच आहे. म्हणून कोणाचं मन दुखवू नका, सगळ्यांना प्रसन्नता द्या, सुगंध द्या. तुम्ही ज्याच्या संपर्कात जाल त्याला आनंद देता आला पाहिजे. तसं सुगंधित फूल आहे, ते जर कोणाच्या हातात गेलं तर त्याच्या हाताला सुगंध येतो. ते जर वेणीत माळलं गेलं तर ती जी महिला आहे ज्या ठिकाणी जाईल तिथलं जे जे वातावरण आहे ते सगळं सुगंधित करून टाकते. त्याप्रमाणे माणूस जिथे जाईल तिथले वातावरण शुद्ध आणि पवित्र झालं पाहिजे. असा मनुष्य आहे, तो माणूस नाही, तो माणसाच्या रूपामध्ये देवच निर्माण झाला असं समजावं. म्हणजेच समर्थ म्हणतात म्हणून पुढे दिले समर्थांनी जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. आणि म्हणून भगवंत या गृहस्थाश्रमातच रमले, जंगलात राही रमले. म्हणून समर्थ म्हणतात सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्ती मार्ग. मग समर्थ म्हणतात सर्व प्रकारे शास्त्रोक्त कर्माचं नियमितपणे आचरण करावं, त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्ती मार्ग. मग त्यातही भक्ती मार्ग हा कसा आहे? अलौकिक आहे. कसा आहे? अलौकिक आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी जेथे अलौकिक मग जे सर्व करत आहेत भक्ती मार्ग, जे सर्व करत असताना अलौकिक काय आहे तर समर्थ सांगतात भक्ती मार्ग आहे. मग शास्त्राच्या वचनाप्रमाणे आपण स्वतः नेमक राहणं. नेमक हा शब्द कसा निर्माण झाला तर नेम पासून नेमक. मग समर्थ म्हणतात आहे नियमितपणा. मग शास्त्रोक्त करणे काही एक, आणि ते सर्व करताना शास्त्राचा आधार घेऊन करणं. आणि म्हणून समर्थांनी त्याही मध्ये अलौकिक भक्ती मार्ग. तर या सर्वांमध्ये भक्ती मार्ग हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि भक्ती मार्ग करत असताना काय काम करावं तर समर्थ पुढे देतात आहे पुरश्चरणी काया क्लेसी दृढव्रती परमसायासी जगदिशा वेगळे जयाशी थोर नाही. काय म्हटलेलं आहे की जो पुरुष नाही करतो, शरीराला कष्ट देण्यास तयार असतो,
दृढवती आणि खूप प्रयत्नशील असतो, पण ज्याला एका जगदीशाशिवाय दुसरं काही श्रेष्ठ वाटत नाही, तो एकच भगवंत आहे त्याचा. जो भगवंताचा भक्त आहे तो भक्तिमार्गी. या भक्तिमार्गी असलेल्या भगवंताच्या भक्तापेक्षा या जगामध्ये कोणीही थोर नाही. कारण त्याच्या प्राप्तीसाठीच मुळात नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात तो कसा आहे, तो थोर आहे. जो नरदेह भगवंताला प्राप्त करतो त्याची कीर्ती अमर राहते, त्याला भगवंत भेटतो, तो भगवंताचा भक्त आहे. आणि तो भगवंताचा भक्त असताना पहिली गोष्ट पुरश्चरणी काया क्लेशी, पुरश्चरण करतो. एखादं हातात घेतलेलं व्रत असेल तो 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 ते निष्ठेने 12 वर्ष चालवतो. 12 वर्षाचं पुरश्चरण. समर्थांनी म्हटलेलं आहे, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप आणि गायत्री मंत्राचा जप टाकळी येथे नाशिकच्या जवळ गोदावरी आणि नंदिनी या संगमावर श्री समर्थांनी केला. ते पुरश्चरण आहे. आणि पुरश्चरणी फलश्रुती भगवत प्राप्तीच आहे. मग त्याच्या काय क्लेशी आहे, म्हणजे समर्थ म्हणतात काया क्लेशी म्हणजे याचा अर्थ त्यावेळेस देहाला त्रास झाला असेल तर तो कष्ट मानत नाही. म्हणजे देहाला कष्ट होतात पण ते कष्ट मानत नाहीत. म्हणून समर्थ पुरश्चरणाला बसत असत किंवा त्या नदीमध्ये उभं राहत असताना भुकेलेल्या त्या सगळ्या मासोळ्या आपलं काहीतरी भक्ष्य आहे असं समजून समर्थांच्या अंगाला चावा घेत होत्या. पाण्यामध्ये उभं राहिल्यामुळे समर्थांचं अर्ध अंग अधिक पांढरं झालं होतं. पाण्यामध्ये आपण जर जास्त वेळ एखादी वस्तू ठेवली बघा किती आपल्या लक्षात येतं की कसं होतं ते. इतकंच नाही तर भिक्षा मागावी आणि आलेली भिक्षा म्हणजे माधुकरी याचे 3 भाग करावे. एक भाग गोमातेला द्यावा, एक रामरायांना द्यावा आणि तिसरा भाग आहे तो स्वतः सेवन करावा. अशा प्रकारे रात्रंदिवस अभ्यास करून आणि भगवंताची भक्ती करून समर्थांनी पुनश्चरण केलं, तीर्थाटन केलं. आणि आमच्यासारखं होत असेल तर म्हणून समर्थ म्हणतात काय बघा, तीर्थयात्रा समर्थांनी पायी प्रवास केला. संबंध भारतभर समर्थ पायी फिरले आहेत. थोडे नाही तर 12 वर्ष फिरले आहेत. हे सगळं समर्थांनी केलेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे दृढव्रती परमसायासी जगदिशा वेगळे जयासी थोर नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांसारखे एखादी गोष्ट जर आपल्या मनात घेतली की ती पूर्णत्वास गेल्याशिवाय प्राप्त झाल्याशिवाय थांबणे नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की तो कसा होता, ते कसे होते, दृढ निश्चय आपण असलं पाहिजे. जसा निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं समर्थ वर्णन करता छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि म्हणून इथे म्हटलं आहे दृढवती परमसायास म्हणजे अत्यंत परिश्रमपूर्वक एखादा कार्यक्रम करणं. आणि एवढं करूनही जगदिशा वेगळे जयासी थोर नाही. काय म्हटलंय, जगदिशा वेगळे जयासी थोर नाही. हे सगळं करून सुद्धा जगदीशापेक्षा कोणी मोठा नाही अशा प्रकारचा भाव त्यांचा दृढ असतो. आणि समर्थांनी एवढं उत्तम कार्य केलंय आणि तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही, कुठल्याही प्रकारचा मीपणा नाही. म्हणून संतांना मोठेपण आलेलं आहे. त्यांचं मोठेपण हे कायमस्वरूपी राहील. कारण त्यांचं मोठेपण हे दिखाऊ नव्हतं, दाखवण्यापुरतं नव्हतं. म्हणून नवे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. किती उत्तमाच्या ओवी आहेत. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. किती उत्तमाच्या अगदी अर्थपूर्ण ओव्या समर्थाने किती सुंदर सुंदर लिखाण केलेलं आहे. एक ओवी जरी वाचली तरी अंगावर शहारा येतो. मग प्रत्येक ओवीचा असा वेगळा सुगंध आहे. कोणी म्हणावं की हे खरंच ज्याने आयुष्यभर काही केलं नाही त्याने म्हणावं, पण समर्थांसारख्या थोर महापुरुषांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलं, आयुष्य त्यासाठी वेचलं. आणि एवढं करून सुद्धा समर्थ म्हणतात आहे की करणारा कोण आहे, करणारा मी कोण आहे, करणारा मी नाहीच. काय आहे, तुझा दास. शेवटी मी कोण आहे, तुझा दास, तुझा सेवक मी आहे.
आणि म्हणून म्हटलंय तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. एवढं करून सुद्धा समर्थ म्हणतात मी तुझा कोण आहे, दास आहे, मी स्वतः नाही केलेलं. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय जगदिशा वेगळे जयासी थोर नाही. तो भगवंत आहे आणि मी तुझा भक्त आहे. त्या भावातून माणसाला जगता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गी. ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. मग समर्थ म्हणतात काया वाचा जीवे प्राणे. काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे वाणीने, आणि काया वाचा जीवे जीवाने, आणि प्राणे प्राणाने. कष्टे भगवंता कारणे भगवंतासाठी कष्ट सोसतो आहे. मने घेतले धरणे भजन मार्गी. मग ज्याच्या मनाने भक्ती मार्गात जणू काही धरणेच धरलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय माणसाची काया कष्टली जाते, वाचाही कष्टली जाते, जीव प्राण सुद्धा दिला जातो. फक्त प्रश्न कुठे आहे, फक्त भगवंतासाठी नाही, बाकी सगळ्या गोष्टींसाठी, संसाराच्या सुखासाठी जन्मापासून ते मरेपर्यंत कष्ट करणारी माणसं आहेत. आणि शेवटी त्यांच्या हातात काय मिळते हो, काही राहत नाही. म्हणून म्हटलेलं आहे तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले. तेल गेलं तूप जातं हाती काही सापडत नाही. ना भगवंत भेटतो ना संसार धड होतो. काही शेवटी संसारातलं दुःख घेऊन तो रडत बसतो, कारण शेवटी इच्छेसारखं काही होतच नाही, कारण इच्छाही माणसाची कधी संपतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की पहिले मुलगा झाला पाहिजे म्हणून भगवंताची भक्ती, तो झाल्यानंतर गुणवान होण्यासाठी पुन्हा प्रार्थना, गुणवान झाल्यानंतर नोकरी लागावी म्हणून प्रार्थना, नोकरीनंतर लग्न झालं म्हणून प्रार्थना, लग्न व्हावं, लग्नानंतर त्याचं घर झालं पाहिजे म्हणून प्रार्थना, घर झाल्यानंतर चांगली पत्नी म्हणून प्रार्थना, पत्नीनंतर मुलं म्हणून प्रार्थना. म्हणजे किती प्रार्थना करायच्यात, कशासाठी या सगळ्या, केवळ फक्त माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून. आणि मुळात समर्थ या सगळ्या गोष्टींना जो फक्त मानतो, या गोष्टी फक्त करत राहतो, या माणसाचा पुन्हा जन्म आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तव मिळते भाकर. मग कष्ट आहेत, परिश्रम आहेत, दुसरं काही नाही. बरं यातून आउटपुट काय मिळेल तर सांगता येत नाही. म्हणजे सुख मिळेल पण हे पण नाही सांगता येत की एवढं कष्ट करून पण सुख नाही, एवढं काम केलं पण आयुष्यात एक दिवस पण सुखाचा नाही. मग तुला हे माहीत होतं तर तू का कष्ट केले, कशाला त्या संसारात पडलास, संन्यास का घेतला नाहीस, मग भगवंताच्या भक्तीसाठी का बाहेर पडला नाही, देशसेवा का केली नाही, गरिबांसाठी कार्य का केलं नाही, जनसेवा हीच विश्वसेवा असं कसं का मानलं नाही. मुळामध्ये माणसाची गोडीच त्या कष्ट करण्यामध्ये आहे. मुळात माणसाच्या प्रवृत्ती त्या सुखात आहे, मग त्याच्या सुख शोधण्यामध्ये आहे. संसार मुळात नासकाच आहे, संसार मुळात कसा आहे, नासकाच आहे, त्याच्यात कधीच सुख नाही आहे हो. हे माहीत असून सुद्धा जो पडतो त्याला समर्थ म्हणतात पडतमूर्ख. मग अरे कळून ते पुन्हा करतो म्हणजे पडतमूर्ख. म्हणून समर्थाने इथे म्हटलंय वाचा झिजवावी जीव प्राण द्यावं, कष्ट करावं पण कोणासाठी, भगवंता कारणे. समर्थाने इथे म्हटलेलं आहे हे सगळं कोणासाठी करावं, फक्त आणि फक्त त्या भगवंतासाठी करावं, भगवंतासाठी. मनाने भजन मार्गाला गेलं पाहिजे. तुम्ही म्हणता संसार सोडायचा का, तर संसार सोडायचा का तर नाही, पण संसारात अडकायचंही नाही. संसार करत असताना भक्ती करावी. जसं समर्थ म्हणतात एखाद्याला सुंदर गळा दिलेला आहे, समर्थाने सुंदर गळा दिलाय ना, मग त्या भगवंताची स्तुती आपल्याला करता आली पाहिजे, त्या भगवंताचं गायन आपल्याला गाता आलं पाहिजे. तेव्हा आपली वाणी आहे ती कशी होईल उत्तम. म्हणजे त्या वाणीचा खरा अर्थ त्यावेळी आपल्याला एवढा सुंदर म्हणजे सुमधुर आवाजाचा त्यावेळी उपयोग होईल. म्हणजे भगवंतासाठी आपल्याला ते करता आलं पाहिजे. ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. असा जो भगवंताचा भक्त आहे, आता आपण म्हटलं की ज्याने संसार केला परंतु ज्याने हरीची प्राप्ती केली, हरिचरणाच्या प्राप्तीत ज्याने आईचा म्हणजे समर्थांनी म्हटले संत सावतामाळी घ्या, नामदेव महाराज घ्या, गोरा कुंभार घ्या, किती संत किती गोष्टी सांगाव्यात, कुठलेही संत घ्या,
त्यांनी संसार केला पण परमेश्वर प्राप्ती केली. संसार केला, सोडला कुठे? संसार सोडला नाही. संसार करून प्रपंच करता, परमार्थ करता आला पाहिजे. आता एकदा तुम्ही संसार करायला घेतला म्हणून आता केलाच आहे तर तो व्यवस्थित करा. पण संसार करत असताना मात्र लक्ष कोणाकडे ठेवा? भगवंताकडे. मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी तोची ये संसारी धन्य झाला. मग मन ठेवून ईश्वरापाशी काय करायचे ते करा. झोपायचं असेल तर मन ईश्वराजवळ असलं पाहिजे. काम करायचं असेल ईश्वराजवळ मन असलं पाहिजे. जेवत असताना सुद्धा मन ईश्वराकडेच असलं पाहिजे. म्हणजे सगळी कामं करत असताना भगवंत आमच्या समोर आहे आणि त्याच्यासाठी मी झिजतो आहे हा भाव धारण जर केला तर कुठलंही काम भगवत अर्पण होईल. म्हणून समर्थ इथे म्हणतात, ऐसा भगवंताचा भक्त, असा भगवंताचा भक्त व्हा. विशेष अंतरी विरक्त, अंतरापासून वैराग्य असलं पाहिजे. बाह्य त्याग न करता. खरंच त्याचं सूत्र खूप सोपं आहे. शरीराने त्यामध्ये असतो, मनाने तिथे नसतो. माणूस काय करतो माहिती आहे? शरीराने तिथेच असतो, मन मात्र बाजूला असतं. मंदिरात असतो पण मन मात्र घरात असते. तुम्ही मंदिरात नाही गेले तरी हरकत नाही, एका विशिष्ट जागेवर विचार केला तर मन मात्र मंदिरात असलं पाहिजे. इथे शरीर मंदिरात असतं पण मन मात्र आपल्या घरात असते. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसा भगवंताचा भक्त, विशेष अंतरी विरक्त, असा विरक्त असला पाहिजे. संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. संसार सोडून देवा कारणे जे विरक्त झाले, समर्थ म्हणतात त्यांचं सांगितलेलं आहे समर्थाने. संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. संसार सोडून भगवंतासाठी मुक्त होतो. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे की अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही. अंतरापासून समर्थांनी सांगितले, अंतरापासून वैराग्य. कुठून? अंतरापासून. जे जे तुम्ही करता ते भगवंतासाठी करता. आता मी भगवंत कशात पाहतो? तो भक्ताच्या आंतरिक इच्छेवर अवलंबून आहे. काही लोक गरिबांमध्ये देव पाहतात, काही लोक देवळात देव पाहतात, काही माणसात देव पाहतात, काही निसर्गात देव पाहतात. देव पाहणं याचा अर्थ माझ्यासाठी जगणं नाही, त्याच्यासाठी जगणं आहे. तुझ्यासाठी मरण तेज तुझ्यासाठी जगतात आहे. तुझं विण जन्म ते मरण. अंतरापासून वैराग्य म्हणजे समर्थ म्हणतात अंतरापासून वैराग्य उत्पन्न होणं हे महत्भाग्य आहे. आसक्ती एवढं भाग्य दुसरं कोणतंच नाही. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय वैराग्याचे अनेक प्रकार आहे. कधी कधी अप्राप्तीतून वैराग्य प्राप्त होतं. याचा अर्थ मिळत नाही म्हणून कंटाळून एखाद्या गोष्टीचं वैराग्य प्राप्त होतं. म्हणजे मला ते मिळत नाही ना, मग ते नको मला. पण ज्या ज्या लोकांनी कीर्ती रूपाने ज्यांची नावं शिल्लक आहेत त्यांचा काल आपण विचार केला. समर्थ म्हणतात, जो का कीर्ती रूपाने उरला बुध हो नर समजा त्याला. म्हणजे आपण विचार केलेला त्यांचा की समर्थांनी सांगितलंय, संत सगळे आपण पाहिले. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी अभिनव ग्रंथ लिहिला, तसेच सायंटिस्ट लोकांनी सुद्धा अभिनव शोध लावले, ज्याने मानवजात सुखी आणि संपन्न झाली. किती रोग निर्माण झाले हो, त्यात औषधं पण किती निघालीत. आताच आपण बघतो, आता आपल्याला माहीत आहे कोरोना केवढा मोठा रोग होता, तेवढा माहीतच नव्हता. पहिल्यांदाच ऐकलेला कोरोना नावाचा जो अत्यंत जीवघेणा आजार निर्माण झाला, त्यावर सायंटिस्ट लोकांनी किती प्रयत्नांनी पराकाष्ठा केली, किती मेहनत घेतली असेल आणि सगळ्या देशांनी घेतली. प्रत्येक देशातील असलेला कुणीही सायंटिस्ट असेल तर तो धन्यच आहे. तो कीर्ती रूपाने अमर राहील, कारण त्यांच्यामुळे अनेक जीव वाचले आहेत. ती सुद्धा एक देशभक्तीच आहे, ते सुद्धा एक देशकार्यच आहे. माळ जपणे, जप करणे, पूजा करणे एवढ्या पुरतं आपण मर्यादित राहता कामा नये, त्याच्याही पुढे जाता आलं पाहिजे. सकळ सुखी व्हावे ऐसी वासना, सगळे सुखी झाली पाहिजेत अशी वासना ही सुद्धा भक्ती आहे. ती भक्तीची सुरुवात आम्ही सगुणापासून करतो. चांगलं श्रवण करा, निरूपण करावं, नामस्मरण करावं, पादसेवन करावं, अर्चन करावं, वंदन करावं, हे सगळं भक्तीचे 9 प्रकार आहेत ते आम्ही म्हटले. तर शेवटी त्यांचं आत्मनिवेदन आहे. ते आत्मनिवेदन भक्ती म्हणजे तो आणि मी एक आहे हा भाव निर्माण झाला पाहिजे. आमची प्रार्थना काय आहे? आमची प्रार्थना आहे सर्वत्र सुखी नाना संतो. म्हणजे जगाच्या पाठीवर भारत देशाने जे मानसिक उंची गाठलेली आहे ती कुठेच मिळणार नाही, न भूतो न भविष्यती.
मी सुखी व्हावे असं म्हटलं नाही आहे. सर्वत्र सुखी नाना संत. आणि भारत देश तसा वागतो. आपला पुरता विचार करणारा नाही आहे. कारण आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी, संतांनी, समर्थांनी दिलेले जे विचारांचा ठेवा आहे जो, तो खरोखर अलौकिक आहे. म्हणून सर्वत्र सुखी नाना संत. साधारणतः आपल्या घरातला विचार करा तर घरामध्ये असताना आमची पाच कुटुंबातील लोक सुखी राहावं एवढीच वासना नसते आमची. तर आमच्या कुटुंबाच्या बाहेर, या भिंतीच्या बाहेर गेलो तर त्यांचा विचार आम्ही करावा. आमच्याकडे एखादी मांजर असेल तर ती उपाशी राहू नये म्हणून तिला दूध ठेवतो. सगळ्या प्राण्यांनाही आपण जेवू घालतो, त्यांच्यावर प्रेम करतो. तसंच आमच्या घरी एखादी चांगली भाजी किंवा पदार्थ बनवला असेल तर शेजारच्या घरी नेऊन देतो. मग खूप आनंदाची गोष्ट असेल तर सोसायटीला आपण आमंत्रण देतो, त्यांना काहीतरी आपण गोडधोड खाऊ घालतो. हे काय आहे हो तर सर्वत्र सुखी वाना संत. त्याचं उत्तर आहे सगळे सुखी व्हावे. मी झालो असं नाही, मी व्हावंच दुसरे नावी व्हावे असं नाही. मी झालो ना मग सगळे व्हावे. माझ्यानंतर समष्टीचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. मी माझ्यापुरता न राहता आता मी लोकांसाठी आहे, ही सुद्धा भक्ती आहे. तशी लोक जे आहेत ते सुद्धा कीर्तिरूपाने अमर झाले. आणि काही लोकांनी समर्थ म्हणतात आहे बघा, आता आपण भारतीय स्वतंत्र झालो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा दिवस आहे. भारत स्वतंत्र झालं, 75-76 वर्ष होऊन गेली भारत देश स्वतंत्र होऊन. पण देश स्वतंत्र होत असताना तो सहजासहजी झाला नाही. इंग्रजांसोबत किती संघर्ष करावा लागला, तन मन धन सगळं त्याच्यासाठी गमवावं लागलं, त्याच्यासाठी अर्पण करावं लागलं. म्हणजे समर्थ म्हणतात त्याच्यासाठी महापुरुषांनी आपले समर्पण केलं, संसाराची होळी करून टाकली, स्वतःचा प्राण पणाला लावला. आणि म्हणून राष्ट्रहिताची कळवळ म्हणून नितनेरी कार्याला उदहो नर समजाव त्याला. तो नर नाही राष्ट्राय स्वाहा. हे राष्ट्रासाठी आहे, हे माझ्यासाठी नाही. म्हणजे या जगात जे सगळे लोक राष्ट्रासाठी जगतात ती सुद्धा एक भक्ती आहे. तसं शेतकरी असेल, शेतामध्ये पीक निर्माण करतो आहे आणि राष्ट्राला अन्नधान्य पुरवतो आहे, तो राष्ट्राय स्वाहा. फक्त फरक एवढाच आहे की काम तेच आहे, भावना बदलली, त्याच्यातला भाव बदलला की ती भक्ती होते. कार्यामध्ये बदल नाही आहे, कार्यामागच्या कारणात बदल असला पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितले अंतरापासून वैराग्य त्याची जाणावे महदभाग्य. लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे लोलंगते एवढे अभाग्य पुढे नाही. मग असं वैराग्य, अंतरापासून झालेलं वैराग्य, अंतरापासून वैराग्य उत्पन्न होतं हे महत्भाग्य आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे अभाग्य अनेक नाही. आसक्ती एवढं जे अभाग्य आहे ते अनेक नाही आहे. आणि म्हणून समर्थांनी ते सांगितलेलं आहे की राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. मग असं वैराग्य प्राप्त झाल्यानंतर समर्थ म्हणतात आहे अनेक राजे राज्य सोडून गेले. कशासाठी? भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की असे जे सगळे राजे होते ते राज्य सोडून भगवत प्राप्ती करता हिंडले आणि भगवत प्राप्ती करून घेऊन या जगात ते काय झाले, कीर्ती रूपाने काय झाले, पावन झाले. म्हणून म्हटलंय राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारण हिंडले. कोणासाठी? भगवंतासाठी, एका भगवत भक्तीसाठी, त्या भगवंतासाठी कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणी मात्रांचे. ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेषात्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान पावती लोक. मग ऐसा जो का योगेश्वर आहे, असा जो योगेश्वर असतो त्याला अंतरी प्रत्ययाचा विचार, अंतर्यामी स्वरूपाचा विचार आलेला असतो. आणि उकलू जाणे अंतर प्राणी मात्रांचे, तो सर्व प्राणी मात्रांचे अंतःकरण जाणू शकतो आणि त्याच्याकडे म्हणून त्याच्याकडे लोक काय होतात, आकर्षित होतात. मग ऐसी वृत्ती उदासीन त्याही वरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान
पावती लोक असा जो अनासक्त आहे त्या ही वरी विशेष आत्मज्ञान, तोही कसा आहे विशेष आत्मज्ञानी असतो. आणि दर्शन मात्रे समाधान पावती लोक, म्हणजे त्याच्या केवळ दर्शन मात्राने समाधान मिळते. त्यामुळे लोक काय होतात पावन होतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, बहुतांशी करी उपाय तो जनाच्या वाट्या न ये अखंड जयाचे हृदये भगवद रूप. जनास दिसे हा दुच्छित परी तो आहे सावचित्त अखंड जयाचे चित्त परमेश्वरू. मग समर्थाने दिले बहुतांशी करी उपाय, अनेक उपाय केले, जनाच्या वाटे नाहीये, उपयोगी पडतो सगळ्यांना, सगळ्यांसाठी तो धावत जातो, म्हणून लोक त्याच्या मागे धावतात. पण समर्थ म्हणतात अखंड जयाचे रूपे भगवद रूप, मग तो लोकांच्या वाट्यासच येत नाही. त्याचं हृदय कसं आहे अखंड भगवत रूप झालेलं आहे, भगवत चरणी तो लीन झालेला आहे. तो अखंड त्या भगवंताच्या भजनामध्ये भगवंतामध्ये अखंड बुडालेला आहे. त्याला स्वतःचं ध्यानच नाही आहे, तो भगवंत रूप झालेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे अखंड जयाचे हृदय भगवद रूप. जनास दिसे हा दुच्छित परी तो आहे सावचित्त अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. मग लोकांना बाह्यता तो आपल्यासारखाच दुच्छित आहे असं वाटतं. जनास दिसे हा दुच्छित परी तो आहे सावचित्त, पण तो नेहमी सावधान असतो. आणि त्याचे चित्त कसं असतं अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. त्याचे चित्त अखंड परमेश्वराच्या ठिकाणी कसं असतं जडलेलं असतं. तो सतत परमेश्वराच्या ध्यानामध्येच रंगलेला असतो. तो जरी घरात वावरत असला, एखाद्याशी बोलत असला, तरी त्याचं चित्त मात्र कोणाकडे असतं भगवंताजवळ असतं. म्हणजे भगवंतापाशी तो लीन असतो. त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीच आठवत नाही किंवा तो कशाचाही दुसरा विचार करत नाही. फक्त आणि फक्त तो भगवंतामध्येच लीन होतो. म्हणून पुढे दिलंय उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाही तरी श्रवण मननी निरंतर. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच ऐसी याची भेटी होय जनाशी. मग उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी. मग आता म्हटलेलं आहे समर्थाने लोकांना तो निरंतर कसा असतो उपास्य देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात असतो. म्हणजे तो जो आहे त्याची उपास्य देवता जी आहे तो ज्या देवाला मानतो त्या देवाच्या मूर्तीच्या ध्यानामध्येच तो आत्मानुसंधानातच असतो. नाहीतर श्रवण मननात तो कसा असतो दंग असतो. म्हणजे तो फक्त त्या भगवंतामध्येच असतो. त्याला अजून दुसरं काहीच आठवत नाही. फक्त आणि फक्त त्याचा भगवंत आणि तो, त्याला त्या भगवंताशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. आणि म्हणून म्हटलंय उपासना मूर्ती ध्यानी आत्मानुसंधानी नाही तरी श्रवण मननी निरंतर. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच ऐसी याची भेटी होय जनासी. मग पूर्वजांच्या अपरंपार पुण्याचा संग्रह गाठी असेल तरच लोकांची अशा भगवत भक्ताशी गाठ पडू शकते. जर पूर्वजांची पुण्याई असेल तरच असं आपल्याला मिळवू शकतं, त्याशिवाय हे काही शक्य नाही. तसंच बघा एखाद्या वेळी असं असतं की आपण एखादी गोष्ट करायला घेतो परंतु ती अगदी निर्विघ्नपणे ती कुठलाही अडथळा न येता अगदी सगळ्या गोष्टी तिच्या कंप्लीट होतात किंवा ती गोष्ट अगदी एखादी किती वेळ लागला तरी ती एकदम पूर्णत्वास जाते. तेव्हा आपल्याला वाटतं खरंच ही पूर्व पुण्याई आहे. पूर्वजांच्या पुण्याईमुळे आपल्याला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या पुण्याईमुळे हे आपल्याला सगळं लाभलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच ऐसी याची भेटी होय जनासी. प्रचिती विन जे ज्ञान तो अवघाची अनुमान तेथे कैचे परत्र साधन प्राणियांसी. मग प्रचिती म्हणजे अनुभव, प्रचिती विना जे ज्ञान अनुभवाशिवायचे जे ज्ञान आहे तो अवघाचे अनुमान. ते ज्ञान खरं नसून ते कसं आहे अवघाची अनुमान, ते कसं आहे काल्पनिक आहे. आणि त्यामुळे तेथे कैचे परत्र साधन प्राणियांसी, त्या योगे प्राणिमात्रांचा उद्धार कसा होणार. मग त्यासाठी या कारणे मुख्य प्रते
प्रचिती विन कामा नये, उपायासारिखा पाये शहाणे जाणती. म्हणून परमार्थात प्रचितीला, अनुभवाला महत्व आहे. अनुभवाशिवायचे ज्ञान उपयोगी पडत नाही. ज्याने उपायाऐवजी अपायच होतो हे शहाणे लोक काय होतात, जाणतात. म्हणून पुढे म्हटलंय, वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्ट कष्टोची मेले, दोहीकडे अंतरले, इह लोक परत्र. मग एखादा वेडा आहे, अज्ञानी माणूस आहे, तर तो घर सोडून निघून जातो आणि मग कष्ट करून करून काय होतो, तो मरून जातो. प्रपंच आणि परमार्थ तसंच इहलोक आणि परलोक या दोन्हींना तो काय होतो, अंतरतो. म्हणून म्हटलंय, वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्ट कष्टोची मेले, दोहीकडे अंतरले, इहलोक परत्र. रागे रागे निघून गेला, तरी तो भांड भांडोची मेला, बहुत लोक कष्टी केला, आपणही कष्टी. मग रागा रागाने निघून गेला आणि भांडता भांडताच मरून गेला. आणि त्याच्यामुळे काय झालं, तर बहुत लोक कष्टी केला, आपणही कष्टी. त्याच्यामुळे अनेक लोक दुःखी झाले, कष्टी झाले आणि तो स्वतःही काय झाला, कष्टी झाला. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान, अज्ञान रूपे. मग एखादा जर घर सोडून निघून जातो पण तो अज्ञानीच असतो आणि काही लोक त्याच्या संगतीला लागतात, पण गुरु शिष्य दोघंही काय होतात, अज्ञानामुळे समसमानच असतात. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, आशा बुद्धी अनाचारी, निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये. मग एखादा आशाळभूत आहे आणि दुराचारी माणूस आहे, तो घर सोडून देशांतराला गेला तरी तेथेही लोकात तो काय होतो, अनाचारच होतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय, गृही पोटे विन कष्टती, कष्टी होऊन निघून जाती, त्यास ठाई ठाई मारिती, चोरी भरता. मग घरी अन्ना वाचून कष्टी होतात आणि घर सोडून निघून जातात. त्याने चोरी केली अथवा त्यांच्यावर चोरीचा आरोप आला तर ते लोक ज्याला जेथे जाईल तेथे काय करतात, चोप देतात. आणि म्हणून म्हटलंय, संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेने जन पावन केला आपणा ऐसा. मग जो नित्यानित्य विवेकाने संसार मिथ्या आहे म्हणजे संसार खोटा आहे हे जाणून ज्ञानप्राप्तीसाठी निघून गेला, तो ज्ञान प्राप्त करून स्वतः पावन होतो आणि इतर लोकांनाही काय करतो, पावन करतो. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. मग संगतीने एखादा तरतो तर एखादा संगतीने बुडतो, म्हणून नीट विचारपूर्वक सत्संगतीच करावी. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जेथे एके संगतीने तरती, म्हणजे संगत किती महत्वाची आहे बघा. संगतीनेच माणसाचा घात होतो. म्हणून संगत नेहमी आपल्याला चांगली असायला पाहिजे. ज्याची संगत चांगली त्याचं आयुष्य चांगलं, ज्याची संगतच वाईट त्याचं सगळंच तसंच बिघडत राहणार. म्हणून संगत चांगली ठेवा. एके संगतीने, सदा संगती सज्जनाची धरावी, म्हणून सज्जनाची संगती धरता आली पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, एके संगतीने तरती, एके संगतीने तरतो, एका संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. म्हणून सत्संगती चांगली पाहिजे. जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा, कोठेही मिळेना. मग समर्थ म्हणतात आहे की जेथे विवेकाच्या कसोटी साधू उतरत नाही तेथे त्याच्याकडून दीक्षा कशी प्राप्त होणार. अज्ञानानं उगाच घरोघरी भिक्षा मागितली तरी तिथे कोठे काहीच मिळणार नाही. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थांनी, जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुष काये उणे भूमंडळी. म्हणजे जो दुसऱ्यांचे अंतरंग जाणतो, वेळ प्रसंग जाणतो, अशा चतुर पुरुषाला या भूमंडळावर काहीही उणे पडत नाही, म्हणजे काही कमी पडत नाही. आणि म्हणून पुढे म्हटलंय, नीच आणि गुरुत्व पावला, तेथे आचाराची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. मग समर्थाने पुढे म्हटलंय की नीच माणसाला गुरुत्व प्राप्त झालं तर आचारच काय होईल, आचारच नष्ट होईल. म्हणून मग वेद शास्त्र ब्राह्मण यांना कोण विचारतोय. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने की ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा
त्याचा ब्राह्मणासीचा अधिकारू वर्णाना ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. मग फक्त ब्राह्मणांनाच ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे, वर्णाना ब्राह्मणो गुरु असं शास्त्र वचन आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, ब्राह्मण बुद्धीपासून सेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. मग पण ब्राह्मण आता बुद्धिभ्रष्ट झाले आहेत, त्यांची बुद्धी असून नसल्यासारखी झाली, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुद्ध आचारही राहिलेला नाही. स्वतःचं श्रेष्ठत्व सोडून ते शिष्यांचंही शिष्य झाले आहेत. कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येस तुरुक होती आपले इच्छेने. मग कित्येक जण दावल मलकाकडे जातात, म्हणजे कित्येक जण पिराला भासतात, तर कित्येक जण आपल्या इच्छेने तुर्क होतात. ऐसा कलियुगीचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. मग कलियुगातील आचार हा असा आहे, विचार कुठे शिल्लकच राहिलेला नाही, आणि म्हणून पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. गुरुत्व आहे निश्चयाती, काही एक वाढली महंती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. मग आध्यात्मिक गुरुत्व हलक्या जातीच्या लोकांकडे गेल्याने तो स्वतःचा मोठेपणा थोडाफार वाढवतात, आणि शूद्र स्वतःच अनाचारी असल्याने त्यांच्या अनुयायात ब्राह्मणांच्या आचाराचे महत्त्व राहत नाही. जे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच कळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. पण आपला अधपतन होत आहे हे ब्राह्मणाला कळत नाही, त्याच्या वृत्तीत बदल होत नाही, त्याचा मूर्खपणा अभिमान नाहीसा होत नाही. म्हणून राज्य नेले म्लेच्छी क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. मग म्लेच्छांनी क्षत्रियांनी राज्य नेले, अपात्र व्यक्तीने गुरुत्व नेले, धन ना इहलोक ना परलोक, काहीच नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे. ब्राह्मणास ग्रामीणीने बुडविले, विष्णूने विवत्स मिरविले. मग विष्णूने ब्राह्मणास ग्रामीणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूचे श्रापिले परशुरामे. मग समर्थ म्हणतात आहे की ब्राह्मणांना अनाचाराने बुडवलेलं आहे. ब्राह्मणांचं पदचिन्ह श्रीवत्स ज्या श्री विष्णूंनी आपल्या वक्षस्थलावर मिरवलं, त्या विष्णूनेच परशुरामाच्या रूपाने त्यांना शाप दिला. आम्ही त्याची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. आम्हीही तेच ब्राह्मण आहोत, म्हणून मोठ्या दुःखाने आम्ही हे वचन बोलतो आहे. वडील माणसं अनाचार करून गेली, त्यांचे परिणाम आपण भोगत आहेत. आताचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. आताचे ब्राह्मण तरी काय करीत आहेत, त्यांना खायला अन्न मिळत नाही असं झालं आहे. तुमच्यापैकी अनेकांना हे अनुभव आले की नाही, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. बरे, वडिलांस काय म्हणावे, ब्राह्मणांचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. मग पण वडील माणसांना काय म्हणावं, त्यांना कसा दोष द्यावा, ब्राह्मणांचं अदृष्ट म्हणून असं झालं असं समजावं, आणि प्रसंगामुळे स्वाभाविकच बोलले गेले तरी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे युग धर्म निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.